जरांगे पाटलांचा जो काय आता अल्टिमेटम दिला जातो शासनाला म्हणजे आता की यामध्ये जर काही केलं तर परत आंदोलनाची तीव्र आंदोलन. माझं असं म्हणणं आहे की सगळ्या पक्षांना स्पष्ट भूमिका घेणं महत्त्वाची आहे आणि भूमिका स्पष्ट झाली तर मग त्याच्यातला तोडगा निघू शकतं. धर्माच्या नावावरचा वाद संपल्याबरोबर जातीचा वाद इथं निर्माण केला आहे महाराष्ट्रात. हे व्यवस्थित प्लॅनिंग आहे आणि मग याला कोणी बळी न पडता मला वाटतं एक व्यवस्थित त्याच्यातला काय मार्ग निघता येईल. जर मराठा ओबीसीमध्ये घेतलं तर ओबीसीचे 10% वाढून केंद्रासाठी आपण मागणी केली पाहिजे. ज्या संख्येनं ओबीसीमध्ये जर दुसरा मराठा आपण घेतला तर एक लढाई अशी लढायला काही हरकत नाही की केंद्राच्या ओबीसीच्या कोठ्यामध्ये आज 27% तो 37% केला पाहिजे. यासाठी सुद्धा भांडणं गरजेचं आहे. दिव्यांगांचं जे लाभ आहे चांगली लोक म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यात रॅकेट असल्यासारखा प्रकार आहे. अनेकांनी आपल्या बदलीसाठी जॉबसाठी कर्णबदली वगैरे जे दाखले असतात ना हा प्रकार खूप चालू आहे. याच्यावर मला वाटतं मी मागे पण बोललो होतो. मी दिव्यांग अभियानाचा अध्यक्ष आहे. मी काही मंत्री दर्जा नाही आहे. मी अध्यक्ष आहे. फक्त गावागावात जाऊन मेळावे घ्या, त्यांच्या तक्रारी घ्या, ते लोकांना सांगा. पण अधिकार काही आम्हाला दिले नाही. परंतु यामध्ये आपण आता एक समिती गठीत करतो आहे का असे जे काही आहे जे अशा वेगळ्या पद्धतीनं किंवा फसवणूक करून दाखले घेतल्या यांच्यावर कायदेशीर कारवाई 400, 300, 420 सहित आता नवीन कलम बदलली फसवणुकीचे, हे सगळे गुन्हे दाखल होईल. बरोबर आहे, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. खरा दिव्यांग मागं राहता कामा नये. जशी पूजा खडकर दिव्यांग नसताना तिनं जो लाभ घेतला असे झारीतले शुक्राचार्य भरपूर आहेत, ते शोधून काढू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.